Hello, my dear student. Welcome to the Shahu Screening 2022 of Maths class. And students, आपण chapter discuss करतोय linear equation in two variables. सो प्रिव्हियस क्लासमध्ये आपण जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन या ठिकाणी डिस्कस करत होतो आणि त्यामधले काही एक्झाम्पल्स पण आपण सॉल्व्ह केलेले आहेत प्रिव्हियस इयर शाहू स्क्रीनिंग मध्ये विचारलेले. आजही मी त्याच टाईपचा आणखीन क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहे तुमच्या समोर जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशनचा. हा एक क्वेश्चन पाहूयात आणि लगेच मग आपण पुढच्या कॉन्सेप्टकडे जाणार आहोत. ठीक आहे, तर हा एक कॉन्सेप्ट जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशनचा जो आपण थिओरॉटिकल पार्ट प्रिव्हियस क्लासमध्ये डिस्कस केला होता. ठीक आहे, काय बघा, फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ पी विल बी द फॉलोइंग सिस्टम ऑफ इक्वेशन हॅव नो सोल्युशन. या सिस्टीमसाठी या सिस्टीम ऑफ इक्वेशन म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन, हे दोन सायमल्टेनियस इक्वेशनसाठी जर नो सोल्युशन असेल तर नो सोल्युशन असण्यासाठी आपल्याला या पी ची व्हॅल्यू काय पुट करावी लागेल. ठीक आहे, या सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये या सिस्टीम ऑफ इक्वेशन मध्ये यांचे सोल्युशन जे काही आहेत ते सोल्युशन नो सोल्युशन आहे, म्हणजे सोल्युशन भेटायलाच नाही पाहिजेत. या सायमल्टेनियस इक्वेशनचे सोल्युशन भेटायलाच नाही पाहिजेत. त्यासाठी या पीच्या ठिकाणी कोणती व्हॅल्यू पुट केली पाहिजे, फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ पी. ठीक आहे, सो किंवा विच ऑफ द फॉलोइंग ट्रू असं पण म्हणू शकतो आपण. नो सोल्युशन साठी कोणतं ट्रू आहे, या चार ऑप्शन्स पैकी कोणतं ट्रू आहे, विच ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे, तर बघा याच्यासाठी आपल्याला काही ऑप्शन्स नीट चेक करा. या ठिकाणी मुलं खूप गल्लत करतात. नो सोल्युशनचा कॉन्सेप्ट माहिती आहे, जिओमेट्रिकल इंटरप्रिटेशन आपण मागच्या क्लासमध्ये डिस्कस केलेलं आहे. मुलं काय करतात, ज्या वेळेस ऑप्शन डी येतो, ऑल ऑफ दीज हा ऑप्शन ज्या वेळेस ऑप्शन मध्ये असतो, तुम्हाला हे बाकीचे तिन्ही ऑप्शन व्हेरीफाय करावे लागतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, ज्यावेळेस ऑल ऑफ दीज असेल, बोथ ए अँड बी असेल, असे पण ऑप्शन्स येतात, बोथ ए अँड बी दोन्ही करेक्ट आहेत असे पण. तर त्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला सर्व ऑप्शन्स व्हेरीफाय करून बघायचे, ही गोष्ट लक्षात असली पाहिजे. नाहीतर मुलं काय करतात, एवढी गडबड असते मुलांच्या पाठीमागे त्या एक्झाम मध्ये, कधी एका आन्सर काढू, पटदिशी आन्सर काढतात, ऑप्शन ए येतो, टिक मारून लगेच पुढे निघून जातात. बाकीचे ऑप्शन चेक करत नाही, त्यांना ऑल ऑफ दीज कडे लक्ष त्यांचं जात नाही. बट ज्यावेळेस ऑल ऑफ दीजचा ऑप्शन येतो त्यावेळेस पण तुमचं लक्ष असलं पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला सर्व ऑप्शन्स चेक करून बघायचे. मला हे सांगायचे बेसिकली की आपल्याला हे सर्व ऑप्शन्स आपण चेक करून बघणार आहोत, कारण की पी ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, नो सोल्युशन असण्यासाठी पी ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे आणि नो सोल्युशन असण्यासाठी पी ची व्हॅल्यू काय नसायला पाहिजे, हे दोन्हीही ऑप्शन मध्ये. ठीक आहे, दोन्ही गोष्टी ऑप्शन्स मध्ये दिलेले आहेत की फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ पी द गिव्हन इक्वेशन इज नो सोल्युशन, आणि फॉर नॉट व्हॅल्यू ऑफ पी, जी व्हॅल्यू पुट नाही केल्यानंतर सुद्धा तो नो सोल्युशन येतो. म्हणजे पी ची व्हॅल्यू जर -2 पुट नाही केली तरी पण हे इक्वेशन नो सोल्युशन येणार. पी ची व्हॅल्यू -2 नाही पुट केली तरी पण. तर ते चेक करून बघावं लागतं आपल्याला की पी ची व्हॅल्यू -2 जर नाही पुट केली, -2 सोडून जर दुसरी कुठली पी ची व्हॅल्यू जर -2 घेतली तर नो सोल्युशन येणार नाही. काहीतरी सोल्युशन भेटेल तुम्हाला, युनिक किंवा इन्फायनाइट. बट पी ची व्हॅल्यू जर -2 पुट नाही केली तर मात्र नो सोल्युशन भेटेल. ठीक आहे, तर हे सगळं चेक करून बघायचं आपल्याला, सॉल्व्ह केल्यानंतर कळेल. बघा, सो अगोदर काय फर्स्ट स्टेप आपली मी मागच्याच क्लासमध्ये सांगितली होती, सायमल्टेनियसला इक्वेशनला सॉल्व्ह करण्यासाठी दिलेले सायमल्टेनियस इक्वेशन अगोदर कसे कोणत्या फॉर्म मध्ये आणले पाहिजे, जनरल फॉर्म मध्ये. सो जनरल फॉर्म मध्ये मी अगोदर घेऊन येतो, 2 इन ब्रॅकेट p - 1 इंटू एक्स प्लस p - y इंटू वाय इज इक्वल टू 2p+1. सो क्लिअरली दिसतोय एक्स आणि वाय च्या टर्म्स लेफ्ट साईडला आहेत, कॉन्स्टंट टर्म ही राईट साईडला आहे. सेम त्याच पद्धतीने मी सेकंड इक्वेशन पण या ठिकाणी नोट डाऊन करतो, एक्स ची टर्म अगोदर, वाय ची टर्म नंतर, आणि राईट हँड साईडला कॉन्स्टंट टर्म याच पद्धतीने मी नोट डाऊन करतो. सो या ठिकाणी एक्सच्या खाली एक्सची टर्म 3x प्लस वाय, आणि कॉन्स्टंट टर्म -1 लेफ्ट साईडला, मी त्याला राईट साईडला पाठवलं 1. ठीक आहे, ओके. तर आता इथून आपण एबीसीच्या व्हॅल्यूज काढू शकतो, A1 B1 C1 A2 B2 C2 अशा व्हॅल्यूज काढून घेऊ शकतो आपण. सो A1 ची व्हॅल्यू येते 2 इन ब्रॅकेट p - 1 दिसतोय हा A1 x चा कोएफिशियंट. देन B1 ची व्हॅल्यू ओनली p - 1, C1 ची व्हॅल्यू 2p+1, हा 2p+1. ठीक आहे, देन A2 ची व्हॅल्यू x चा कोएफिशियंट 3. ठीक आहे, B2 ची व्हॅल्यू y चा कोएफिशियंट काहीच दिलेला नाही म्हणजे 1+1, आणि C2 ची व्हॅल्यू पण +1. ठीक आहे, तर हे A1 B1 C1 A2 B2 C2 या टोटल व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करून घेतल्या. सो आता आपल्याला म्हटलेलं आहे की याचं जे सोल्युशन आहे ते नो सोल्युशन आहे. सो नो सोल्युशन साठी कंडिशन काय असते आपली, A1 अपॉन B1 इज इक्वल A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2 इज नॉट इक्वल टू C1 अपॉन C2. हीच कंडिशन आहे आपली नो सोल्युशन साठी. सो या व्हॅल्यूज पुट करून बघूयात आणि सॉल्व्ह करून बघूयात. ठीक आहे, सो A1 ची व्हॅल्यू पुट केली, 2 इन ब्रॅकेट p - 1 अपॉन A2 दॅट इज 3,
B1 P minus 1 upon B2 that is 1 that is equal to C1 that is 2P plus 1 upon C2 that is 1. ठीक आहे. चला आता सॉरी नॉट इक्वल टू या ठिकाणी. तर आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी टोटल 3 रेशो आहेत. तर कुठलेही दोन घेऊन तुम्ही सॉल्व्ह करून आन्सर काढू शकता. बट आपल्याला या ठिकाणी हे तिन्ही ऑप्शन व्हेरीफाय करायचे. तिन्ही ऑप्शन व्हेरीफाय करण्यासाठी आता लक्षात ठेवा कॉन्सेप्ट काय. पी ची नॉट इक्वल टू ची व्हॅल्यू काढायची असेल की पी कोणाच्या इक्वल मध्ये नसेल ती जर व्हॅल्यू काढायची असेल तर तुम्हाला हा सेकंड आणि थर्ड रेशो सॉल्व्ह करावा लागेल क्रॉस मल्टिप्लाय घेऊन. देन फर्स्ट आणि थर्ड पण सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे. सेकंड थर्ड आणि फर्स्ट थर्ड हे दोन्ही सॉल्व्ह करावं लागतील तुम्हाला पीचे नॉट इक्वल टू व्हॅल्यू काढण्यासाठी. पीच्या इक्वल मध्ये कोणती व्हॅल्यू असणार नाही ती व्हॅल्यू काढण्यासाठी नॉट इक्वल टू चा रेशो तुम्हाला सॉल्व्ह करावा लागेल. नॉट इक्वल टू चा रेशो म्हणजे सेकंड आणि थर्ड रेशो सॉल्व्ह करून पीची व्हॅल्यू नॉट इक्वल टू ची काढा. देन सिमिलरली फर्स्ट रेशो सुद्धा थर्डच्या इक्वल मध्ये असणार नाही. मग इथं याला सुद्धा सॉल्व्ह करून तुम्हाला तिथून पण एक व्हॅल्यू नॉट इक्वल टू ची काढता येते. आणि जर इक्वल टू ची व्हॅल्यू काढायची असेल की पी ची व्हॅल्यू कशाच्या इक्वल मध्ये असेल तर त्यासाठी फक्त फर्स्ट आणि सेकंड रेशो, कारण की या ठिकाणी इक्वल टू चं साईन दिलेलं आहे. तर इक्वल टू ची व्हॅल्यू काढायची असेल पीच्या इक्वल ची व्हॅल्यू काढायची तर इक्वलचा रेशो, आणि पीच्या इक्वल ची व्हॅल्यू काढायची नाहीये पी नॉट इक्वल टू व्हॉट नंबर. सो त्याच्यासाठी सेकंड थर्ड आणि फर्स्ट थर्ड हे असे दोन रेशो तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील. ठीक आहे. जे रेशो इक्वल नाही आहेत त्यांच्यासाठी पी ची नॉट इक्वल टू ची व्हॅल्यू भेटेल. जे रेशो इक्वल आहेत त्यांच्यासाठी पीच्या इक्वल ची व्हॅल्यू भेटेल. क्लिअर आहे कॉन्सेप्ट. चला तो मग आता मी या फर्स्ट दोघांना सॉल्व्ह करेन. ठीक आहे. या ठिकाणी अगोदर या दोघांना सॉल्व्ह करेन, या दोघांना. ठीक आहे. नाव पीच्या इक्वल मधली व्हॅल्यू काढून घेऊयात आपण. p minus 1 upon 3 is equal to p minus 1 upon 1. क्रॉस मल्टिप्लाय केला 2p minus 2 इथं आतमध्ये डायरेक्ट, आणि 1 ने मल्टिप्लाय केल्यास काही चेंज होत नाही. 3p minus 3. ठीक आहे. तो इकडे आला p, इकडे आला प्लस 3 minus 2 1. p ची व्हॅल्यू किती येऊ लागली 2p minus 2 3p minus 3. तर हा इकडे आला, हा मायनस 3 इकडे जाऊन प्लस 3 3 minus 2 किती येऊ लागलाय p is equal to 1 येऊ लागला या ठिकाणी. तर असं कसं काय झालं. p is equal to 2 दिलेल्या ऑप्शन मध्ये. ओके, म्हणजे हे ऑप्शन येत नाही का. चेक करूयात बरं एक वेळेस. 2 इन ब्रॅकेट p minus 1 p minus 1 2p plus 1 2p plus 1 p minus 1 2 इन ब्रॅकेट p plus 1 3x 3y plus 1 हे तर राईट आहे. 3p minus 3 पण राईट आहे. 2p minus 2 पण राईट आहे. एक वेळेस चेक करून बघूयात आपण. हो 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 हो, क्वेश्चन लिहिताना थोडीशी मिस्टेक झाली. क्वेश्चन लिहितानाच मिस्टेक झाली. या ठिकाणी असं आहे, या ठिकाणी 2p minus 1. ठीक आहे. या ठिकाणी असं आहे 2p minus 1. मी p minus 1 ला ब्रॅकेट केला होता सेपरेटली, तसं नाहीये. 2p minus 1 कम्प्लिटली ब्रॅकेट मध्ये. सो अशा पद्धतीने क्वेश्चन मध्ये थोडीशी मिस्टेक झाली, बाकी काही नाहीये. a1 ची व्हॅल्यू पण तीच येणार 2p minus 1. इथं पण तेच 2p minus 1. बाकी काही नाही. बाकी ॲज इट इज सेम कॉन्सेप्ट, फक्त क्वेश्चन मध्येच थोडीशी नोट डाऊन करताना मिस्टेक झाली. 2 इन ब्रॅकेट p minus 1 असं नाहीये, 2p minus 1 एवढंच आहे. ठीक आहे, ब्रॅकेट मध्ये. सो आता क्रॉस मल्टिप्लाय जर केला तर या ठिकाणी येऊन जाईल 2p minus 1. आता सॉल्व्ह करून बघूयात काय येतं. ठीक आहे. सो क्रॉस मल्टिप्लाय केलं काय भेटेल बेटा 2p minus 1 into 1 2p minus 1 इज इक्वल टू 3 ने या दोघांना पण मल्टिप्लाय केलं 3p इंटू प्लस इंटू मायनस मायनस 3. सो प्लस 2p इकडे जाऊन p झाला, मायनस 3 इकडे जाऊन प्लस 3 झाला. 3 minus 1. सो p इज इक्वल टू भेटला 2. p ची व्हॅल्यू किती भेटली 3 minus 1 2. म्हणजे ऑप्शन ए करेक्ट येऊ लागले. ऑप्शन ए करेक्ट येऊ लागले. तर ऑप्शन ए करेक्ट येतो. आता ऑप्शन बी आणि सी पण चेक करायचे आपल्याला, कारण की ऑल ऑफ दीज आहे. सो नॉट इक्वल टू च्या व्हॅल्यूज आहेत. आता पीच्या नॉट इक्वल टू च्या व्हॅल्यूज आहेत. सो पी नॉट इक्वल टू ची व्हॅल्यू काढायचे तर तुम्हाला अगोदर नॉट इक्वल टू चे रेशो सॉल्व्ह करावे लागतील. सो नॉट इक्वल टू चा रेशो कोणता आहे सेकंड आणि थर्ड रेशो. सो नाव मग त्याला सॉल्व्ह करेन मी आता. नाव p minus 1 upon 1 not equal to 2p plus 1 upon 1. Right. So cross multiply केला p minus 1 not equal to 2p plus 1. So हा प्लस इकडे जाऊन मायनस झाला. ठीक आहे. 2p प्लस p इकडे जाऊन मायनस p झाला. 2p minus p प्लस 1 इकडे जाऊन सॉरी प्लस 1 इकडे येईल मग मायनस 1. p is not equal to minus 1 minus 2. So p is not equal to minus 2 म्हणजेच p ची व्हॅल्यू मायनस 2 च्या इक्वल मध्ये असणार नाही असं सेकंड आणि थर्ड वरून कळतंय. सो हे पण ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे. p is not equal to minus 2. अँड लास्ट वन आता थर्ड रेशो, ही व्हॅल्यू पण चेक करायची आपल्याला. तर ही व्हॅल्यू चेक करण्यासाठी आणखीन कोणता रेशो आहे जो इक्वल मध्ये नाहीये, दॅट इज फर्स्ट अँड थर्ड रेशो पण इक्वल मध्ये असणार नाहीत.
सो म्हणून फर्स्ट आणि थर्डला पण नॉट इक्वल टू घेऊन मी सॉल्व्ह करून थर्ड वन व्हेरीफाय करेन. ठीक आहे. सो पहा 2p मायनस 1/3 इज नॉट इक्वल टू 2p प्लस 1/1. ठीक आहे. सो क्रॉस मल्टीप्लाय 2p मायनस 1 इज नॉट इक्वल टू 6p 3 टू द 6 प्लस 3. इकडे गेला 4p प्लस 3 कडे जाऊन -3 -4. सो या ठिकाणी +4 -4 कॅन्सल होईल आणि p इज नॉट इक्वल टू -1. p इज नॉट इक्वल टू -1 हे पण करेक्ट आहे. तर ह्या इक्वेशनला सोल्युशन नसण्यासाठी, या सायमल्टेनियस इक्वेशनला नो सोल्युशन असण्यासाठी पीच्या व्हॅल्यूज पीची व्हॅल्यू 2 असायला पाहिजे आणि पीची व्हॅल्यू -2 आणि -1 नसायला पाहिजे. ह्या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय होऊ लागल्यात. सो हे तिन्ही ऑप्शन्स सॅटिस्फाय होऊ लागलेत म्हणजेच करेक्ट आहे ऑल ऑफ दीज. करेक्ट काय आहे ऑल ऑफ दीज. तर मला ह्या क्वेश्चन मधून तुम्हाला फंडामेंटल थिंक एक सांगायची की गडबड करून पटकन पुढे जायचं नाहीये. तर या ठिकाणी जे रेशो आलेत इक्वल टू ची व्हॅल्यू पीच्या त्या कोइफिशियंट मधले अननोन ची व्हॅल्यू काढण्यासाठी इक्वल ची व्हॅल्यू काढण्यासाठी इक्वलचा रेशो घ्या आणि त्या कोइफिशियंट मधील जो अननोन आहे त्याची नॉट इक्वल टू ची व्हॅल्यू काढण्यासाठी नॉट इक्वल टू चा रेशो घ्या. नॉट इक्वल टू चे रेशो 2 असतात म्हणून कदाचित या ठिकाणी 2 डिफरंट व्हॅल्यू भेटू शकतात. काही वेळेस काय होतं की या नॉट इक्वल टू च्या व्हॅल्यू सेकंड थर्ड घेतलात आणि फर्स्ट थर्ड घेतलात तरी पण तिथून दोन्हीवरून पण व्हॅल्यू सेम पण येऊ शकतात. सेम पण येऊ शकतात, डिफरंट पण येऊ शकतात. बट तुम्हाला दोन्ही पण व्हेरीफाय करून बघावं लागेल की दोन्ही ठिकाणी सेम व्हॅल्यूज येतात की डिफरंट. जर डिफरंट येत असतील तर तुम्हाला दोघांना पण कन्सिडर करावं लागेल. कारण की नो सोल्युशन पी ची व्हॅल्यू नो सोल्युशन येण्यासाठी, या सायमल्टेनियस इक्वेशनला नो सोल्युशन येण्यासाठी बघा तुम्हाला हे 2 रेशो इक्वल पण पाहिजेत आणि हा रेशो इक्वल नको पण आहे. म्हणजेच पी ची व्हॅल्यू 2 च्या इक्वल मध्ये असायला पाहिजे. दिस इज नॉट अ सफिशियंट थिंग. फक्त पी ची व्हॅल्यू 2च असायला पाहिजे असं गरजेचं नाहीये. तर पी ची व्हॅल्यू ही -2 नसायला पाहिजे. पी ची व्हॅल्यू 2 असायला पाहिजे आणि पी ची व्हॅल्यू -2 नसायला सुद्धा पाहिजे. -1 सुद्धा नकोय. जर हे व्हॅल्यूज जर सोडून तुम्ही बाकीच्या व्हॅल्यूज घेतलात तर नो सोल्युशन भेटेल. बट पी ची व्हॅल्यू जर तुम्ही -2 पुट केलात, पी ची व्हॅल्यू जर -2 पुट केलात तर ते नो सोल्युशन भेटणार नाही. ते इन्फायनाइट, एकतर आयदर इन्फायनाइट सोल्युशन भेटेल किंवा सायमल्टेनियस सोल्युशन भेटेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला या तिन्ही गोष्टी, कारण की तुम्हाला या तिन्ही रेशो, फर्स्ट 2 रेशो इक्वल आणि लास्टचा रेशो इक्वल मध्ये नकोय, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍट ए टाइम करायचे. तर पी ची व्हॅल्यू कशी असली पाहिजे, तर पी ची व्हॅल्यू एकतर 2 च्या इक्वल मध्ये असायला पाहिजे किंवा पी ची व्हॅल्यू -2 च्या इक्वल मध्ये नकोय आणि पी ची व्हॅल्यू -1 च्या इक्वल मध्ये सुद्धा नकोय. तर पी ची व्हॅल्यू 2 पाहिजे, पी ची व्हॅल्यू -2 नकोय आणि पी ची व्हॅल्यू -1 नकोय. तर एवढ्या सोडून जर तुम्ही बाकी कुठल्याही व्हॅल्यू जर पुट केल्या तर त्या ठिकाणी त्याला नो सोल्युशन असेल. म्हणजे -2 सोडून तुम्ही बाकी -2 आणि -1 या पीच्या या 2 व्हॅल्यू सोडून, पीची व्हॅल्यू -2 आणि पीची व्हॅल्यू -1 सोडून जर तुम्ही पीची व्हॅल्यू 2 पुट केला तर सायमल्टेनियस इक्वेशनला नो सोल्युशन भेटेल. तर ह्या सगळ्या कंडिशन चेक करायच्या आल्या पाहिजे. ठीक आहे, मला एवढंच सांगायचं. हे गडबडमध्ये फक्त काय होतं की आपलं चेक करायचं राहून जातं आणि आपण ऑप्शन्सला रॉंग करून येतो. ठीक आहे, दॅट्स वाय. चला जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन कडे. आता आपण जाणार आहोत एक इम्पॉर्टंट, एक न्यू कॉन्सेप्ट, दॅट इज इनइक्वॅलिटीज. ठीक आहे, इनइक्वॅलिटीज. ठीक आहे. तर या चॅप्टरच्या स्टार्टिंगलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला चॅप्टर मध्ये फक्त इक्वेशन, लिनियर इक्वेशन, 1 व्हेरिएबल लिनियर इक्वेशन, 2 व्हेरिएबल अँड सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन असे 3च पॉईंट लिहून दिलेले आहेत शाहू स्क्रीनिंगच्या सिलेबसमध्ये. बट थोडेसे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असं जे आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, त्याच पद्धतीने त्यांनी तो सिलेबस दाखवलेला आहे. बट ते या सिलेबसच्या बाहेर जाऊन पण क्वेश्चन विचारतात, जसं की इनइक्वॅलिटीज. हा पॉईंट त्यांच्या सिलेबसमध्ये कुठंच नाहीये, बट तरीही त्यांनी या पॉईंट वरती कंटिन्युअस क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत प्रिव्हियस इयरच्या एक्झाम मध्ये. ठीक आहे, 2021 मध्ये इनइक्वॅलिटीज वरती भरपूर क्वेश्चन आलेले आहेत. त्याच्या अगोदर 2019 मध्ये पण एक वेळेस या इनइक्वॅलिटीज वरती एक क्वेश्चन विचारलेला आहे. तर काय आहे इनइक्वॅलिटीज, कसे सॉल्व्ह करतात, त्या टाईपचा आपण क्वेश्चन बघणार आहोत. आणि मग लगेच शाहू स्क्रीनिंगचा क्वेश्चन किंवा मी एक फंडामेंटल कॉन्सेप्ट सांगणार आहे की इनइक्वॅलिटीज मध्ये आणि इक्वेशन मध्ये काय फरक असतो. आणि मग लगेच आपण इक्वेशन, या टाईपचे इक्वेशन सॉल्व्ह करणार आहोत, इनइक्वेशन सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, तर इनइक्वॅलिटीज कशा सॉल्व्ह करायच्या, काय फरक असतो याच्यामध्ये, ते थोडंसं समजून घेऊयात. तर बघा, ज्या
एक्सप्रेशन मध्ये, ज्या मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मध्ये ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू असे साईन ज्यावेळेस येतात, ठीक आहे, असे साईन ज्यावेळेस येतात, ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू असे साईन ज्यावेळेस येतात मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मध्ये, त्यावेळेस बनते इनइक्वेलिटी. काय बनते त्यावेळेस? इनइक्वेलिटी. सो मग आता याला सॉल्व्ह करण्याची मेथड काय आहे सर, असा पण क्वेश्चन पडतो. याला हाऊ टू सॉल्व्ह, याला कसं सॉल्व्ह करतात तर बेट, आणि सर याचे सोल्युशन्स किती असतात? जसं आपण लिनियर इक्वेशन वन व्हेरिएबल म्हटलं x+2 = 5, तर लिनियर इक्वेशन आहे म्हणजे याला युनिक सोल्युशन असेल, ठीक आहे, युनिक सोल्युशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे म्हणजे त्याला ॲटमोस्ट 2 सोल्युशन असतील. क्युबिक इक्वेशन आहे म्हणजे त्याला ॲटमोस्ट 3 सोल्युशन असतील. तर हे ज्यावेळेस मी म्हणतो की त्यांच्या डिग्रीवरून मी रूट सांगत असतो इक्वेशन वरती की ॲटमोस्ट किती रूट्स असतील, त्याच पद्धतीने इनइक्वेलिटीज मध्ये कसं असतं सर, इनइक्वेलिटीजचे सोल्युशन कसे असतात, त्याचे रूट्स कसे असतात? तर बेटा, इनइक्वेलिटीज मध्ये जे काही रूट्स असतात ते नेहमी जनरली त्या ठिकाणी तुम्ही रूट्स 2 रूट्स आहेत, 4 रूट्स आहेत, 100 रूट्स आहेत, इन्फायनाईट रूट्स आहेत, मॅक्सिमम टाइम तर इन्फायनाईट रूट्स भेटतात इनइक्वेलिटीज मध्ये. अशी जर इनइक्वेलिटी भेटली x+2 > 0, या इनइक्वेलिटीला सॅटिस्फाय करणारे किती व्हॅल्यूज आहेत एक्सच्या अशा किती व्हॅल्यूज आहेत जे या इनइक्वेलिटीला सॅटिस्फाय करतात? तर इन्फायनाईट व्हॅल्यूज आहेत. कशा? तर x इज ग्रेटर दॅन -2, +2 इकडे गेला -2, x इज ग्रेटर दॅन -2, तर -2 पेक्षा कोणतीही तुम्ही व्हॅल्यू, कोणताही रिअल नंबर -2 पेक्षा ग्रेटर असणारा कुठलाही रिअल नंबर तुम्ही इथं पुट करा, ही इनइक्वेलिटी नेहमी सॅटिस्फाय होते. आणि -2 पेक्षा ग्रेटर असणारे हाऊ मेनी रिअल नंबर्स आहेत? देर आर इन्फायनाइटली मेनी रिअल नंबर्स विच आर ग्रेटर दॅन -2. सो दॅट्स वाय द गिवन इनइक्वेलिटी हॅव इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स. ठीक आहे, त्यामुळे या इनइक्वेलिटीला इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स असतील जे या इनइक्वेलिटीला सॅटिस्फाय करतात. सो मग अशा पद्धतीने मला हे सांगायचं होतं की इनइक्वेलिटीज मध्ये, मॅक्सिमम इनइक्वेलिटीज मध्ये एक सोल्युशन असू शकतो, 2 सोल्युशन असू शकतात, 10 असू शकतात, इन्फायनाइट असू शकतात. ते दिलेल्या क्वेश्चन वरती डिपेंड असतं की दिलेल्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला असं पण सांगितलेलं असू शकतात की एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला फक्त इंटिजर घ्यायची आहे, एक्स ची व्हॅल्यू फक्त नॅचरल नंबर घ्यायची आहे, असं काहीतरी कंडिशन दिलेले असतात. त्या कंडिशन वरती डिपेंड करतात इनइक्वेलिटीजला किती सोल्युशन आहेत. बट जनरली जर इनइक्वेलिटीज दिली आहे आणि त्याच्यावरती काहीच रिस्ट्रिक्शन नाहीये, या व्हेरिएबल वरती काहीच रिस्ट्रिक्शन नाहीये, तर जनरली या ठिकाणी इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन असतात. कसे सोल्युशन असतात? इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन असतात. तर या ठिकाणी आता याचे सोल्युशन काढणार कसे? आता मेन क्वेश्चन आहे की इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन असतात, तर याचे सोल्युशन फाइंड आउट करणार कसे? ठीक आहे, तर सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी त्याच्या काय मेथड्स आहेत मी फटाफट तुम्हाला आता सांगेन. काय बदल आहे इक्वेशन इनइक्वेशन मध्ये? बघा, जसं इक्वेशनला सॉल्व्ह करतो आपण, ठीक आहे, जसं इक्वेशनला सॉल्व्ह करतो आपण त्याच पद्धतीने इनइक्वेलिटीजला पण सॉल्व्ह करायचं. बट इक्वेशन मध्ये ज्या मेथड्स आपण वापरत होतो की मल्टिप्लायचा पलीकडे गेल्यास डिवाइड, डिवाइडचा इकडे गेल्यास मल्टिप्लाय, जे आपण शिफ्टिंग करत होतो इक्वेशन मध्ये, ते फक्त काही ठिकाणी आपल्याला चेंजेस करायचे. चेंजेस काय ते समजून घेऊयात. म्हणजे सगळे इक्वेशनचे रूल जे आहेत ते इनइक्वेलिटीज मध्ये वापरायचे, फक्त काही रूल्सला आपल्याला चेंज करून वापरायचे, समजून घेऊन वापरायचे. जसं की कोणता चेंज लक्षात घ्यायचे बघा, की पहिला फंडामेंटल चेंज, x इक्वल टू 2 आहे, ठीक आहे, x ची व्हॅल्यू 2 आहे. जर मी दोन्ही साईडला जर मायनसनी मल्टिप्लाय केलं, -x इज इक्वल टू -, आणि नंतरच्या इक्वेशन मध्ये काहीच फरक नाहीये, कारण की दोन्ही साईडला जर सेम नंबरनी मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन मध्ये काहीच चेंज होत नाही इक्वेशन मध्ये. किंवा दोन्ही साईडला सेम नंबरनी डिवाइड केलं तरी पण इक्वेशन मध्ये काहीच चेंज होत नाही. ठीक आहे, x/2 इज इक्वल टू 1, दोन्ही साईडला 2 ने डिवाइड केलं, डिवाइड बाय 2, इथं मल्टिप्लाइड बाय 2, ठीक आहे, सॉरी मल्टिप्लाइड बाय -1. सो दोन्ही साईडला सेम नंबरनी डिवाइड किंवा मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन मध्ये काहीच बदल होत नाही. बट इनइक्वेलिटीज मध्ये काय होतं बघा, ज्या वेळेस आपण इनइक्वेलिटीच्या दोन्ही साईडला पॉझिटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय करतो त्यावेळेस काही चेंज होत नाही. पॉझिटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय केलं, 2x ग्रेटर दॅन 4, काही चेंज झाला नाही. 2 × x 2x, 2 × 2 4, काही चेंज झाला नाही. बट कसं, आता काही चेंज झाला नाही हे मी कसं सांगू शकतो बघा, 3 ग्रेटर दॅन 1 आहे. सिंपल एक्झाम्पल, 3 ग्रेटर दॅन 1 आहे. सो 3 ग्रेटर दॅन 1 आहे, मी दोन्ही साईडला 2 ने मल्टिप्लाय करतो, इकडे येणार 3 × 2 = 6, इकडे येणार 2 × 1 = 2, तर 6 हा 2 पेक्षा ग्रेटर आहे. तर असंच तुम्ही कुठलेही एक्झाम्पल घेऊन चेक करून बघू शकता. तुम्ही एखादी इनइक्वेलिटी घ्या, ठीक आहे, एक ट्रू इनइक्वेलिटी घ्या आणि त्या दोन्ही साईडला सेम पॉझिटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय करा. कशाने मल्टिप्लाय करा? पॉझिटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय करा दोन्ही साईडला, इनइक्वेलिटी मध्ये काही चेंज होणार नाही. बट जर तुम्ही इक्वेशनच्या दोन्ही साईडला जर निगेटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय केला, 3 ग्रेटर दॅन 1 आहे आणि मी दोन्ही साईडला -2 ने मल्टिप्लाय केलं किंवा -1 ने मल्टिप्लाय केलं, तर -1 × 3, -1 × 1, तर इकडे येणार -3, इकडे येणार -1. आता कोण ग्रेटर झाला, -3 की -1? तर आता -1 ग्रेटर झाला. म्हणून या ठिकाणी इनइक्वेलिटीचा पहिला रूल तयार होतो की
जसं इक्वेशन मध्ये आपण दोन्ही साईडला कुठल्याही नंबरनी मल्टिप्लाय करतो, इक्वेशन मध्ये चेंज होत नाही, बट इनइक्वेलिटी मध्ये चेंज होतो. इनइक्वेलिटी मध्ये चेंज होतो. काय चेंज होतो की इनइक्वेलिटीच्या दोन्ही साईडला जर निगेटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय केलं तर इनइक्वेलिटीचं साईन अगोदर जे होतं त्याच्या अपोजिट होतं. जे अगोदर ज्या साईडला ओपन होत होता, या अगोदर 3 ग्रेटर होता, आता त्याच्या अपोजिट साईडला ग्रेटर होऊन जाईल. जर निगेटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय केलं तर साईन अपोजिट होणार. ठीक आहे. इनइक्वेलिटीज, इफ द निगेटिव्ह नंबर मल्टिप्लाइड ऑन बोथ साइड्स देन द साइन ऑफ इनइक्वेलिटी रिव्हर्स. इनइक्वेलिटीचं साइन रिव्हर्स होणार. लिहून ठेवा. ठीक आहे. सिमिलरली हाच कॉन्सेप्ट तुम्ही डिव्हिजन साठी पण वापरू शकतात. एखादी इनइक्वेलिटी दिली आहे, ठीक आहे, एखादी इनइक्वेलिटी दिली आहे, 6 लेस दॅन 18 आहे, करेक्ट आहे, 18 पेक्षा 6 लहान आहे, मी दोन्ही साईडला -6 ने डिवाइड केलं. दोन्ही साईडला कितीने डिवाइड केलं? -6 ने. 6 अपॉन -6, 18 अपॉन -6. ठीक आहे. काय होणार बघा, इथं -1 येईल, इकडे -3 येईल. म्हणजे कोण ग्रेटर आहे? -1 -3 मध्ये -1 ग्रेटर आहे. म्हणजे काय झाला, निगेटिव्ह नंबरने जरी डिवाइड केलं तरी पण, डिवाइड जरी केलं तरी पण साइन काय होतं? अपोजिट होतं, रिव्हर्स होतं. ठीक आहे. साइन काय होतं? रिव्हर्स. अगोदर या साईडला ग्रेटर होता, आता या साईडला ग्रेटर होऊन जाईल. तर हे आपल्याला एक कॉन्सेप्ट आहे की पॉझिटिव्ह नंबरने मल्टिप्लाय केलं तर काहीच चेंज होत नाही, बट निगेटिव्ह नंबरने मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलं तर मात्र साइन जे अगोदर होतं त्याच्या अपोजिट होतं. हे दोन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रूल्स इन इक्वेलिटीज. इक्वेशन पेक्षा हे रूल्स इनइक्वेलिटीज मध्ये वेगळे आहेत. ठीक आहे. बाकी जसं तुम्ही प्लस मायनस मध्ये इक्वेशन मध्ये जसं शिफ्ट करतात, x + 5 = 2, मग तुम्ही लगेच म्हणता सर 2 - 5, x +5 इकडे जाऊन -5. शिफ्ट करायला काहीच प्रॉब्लेम नाही, ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, बट मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये प्रॉब्लेम आहे. ते पण एका सिच्युएशन मध्ये, ज्यावेळेस तुम्ही दिलेल्या इनइक्वेलिटीला निगेटिव्ह नंबरने मल्टिप्लाय किंवा निगेटिव्ह नंबरने डिवाइड करता, त्या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम म्हणजे काय, तर तिथं चेंज होणार आहे. इक्वेशन पेक्षा त्या ठिकाणी रूल चेंज होणार आहे. जर तुम्ही इक्वेलिटी मध्ये दोन्ही साईडला निगेटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय किंवा डिवाइड करत असाल तर अगोदर ज्या साईडला साइन ओपन होतं त्याच्या अपोजिट होणार. ठीक आहे. रूल लक्षात आला? हे दोन रूल्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. हे कॉन्सेप्ट होता. ठीक आहे. आता परत आणखीन एक गोष्ट आता, ठीक आहे, आणखीन एक इम्पॉर्टंट थिंग. आता ह्या आता जे मी दोन रूल सांगितले याच्यामुळे चेंज काय झाला बघा. आता समजा 2 लेस दॅन y ग्रेटर दॅन 0 आहे. 2 डिवायडेड बाय y ग्रेटर दॅन 0 आहे. आता हा डिवाइडचा y इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार आहे हे आपण इक्वेशन मध्ये म्हणतो, बट हे इनइक्वेलिटी मध्ये आता या ठिकाणी पॉसिबल नाहीये, बिकॉज आपल्याला y चं साइनच माहिती नाहीये. डोंट नो दिस साइन ऑफ y. y हा नंबर जो आहे तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह माहितीच नाही, आणि जोपर्यंत साइन माहिती नाहीये तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करू शकत नाही. हा इनइक्वेलिटीचा रूल आहे. हा काय आहे? इनइक्वेलिटीचा रूल आहे. जोपर्यंत तुम्हाला या y चं साइन स्पेसिफिकली माहिती नाहीये की y हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, तोपर्यंत तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करू शकत नाही. क्रॉस मल्टिप्लिकेशन इज नॉट पॉसिबल इफ वी डोंट नो द साइन ऑफ व्हेरिएबल. साइन ऑफ व्हेरिएबल, त्या व्हेरिएबलचं जो काय आहे त्या व्हेरिएबलचं साइन पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, या ठिकाणी पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे की निगेटिव्ह व्हॅल्यू ही जोपर्यंत माहिती नाही तोपर्यंत क्रॉस मल्टिप्लिकेशन पॉसिबल नाहीये. म्हणजेच डिवाइडचं इकडे जाऊन मल्टिप्लाय होऊ शकत. ठीक आहे. नाहीतर मग इकडे क्रॉस मल्टिप्लाय केलं 2 ग्रेटर दॅन y × 0, 2 ग्रेटर दॅन 0, हे याचा काय मिनिंग आहे? याचा काहीच मिनिंग नाहीये. आपल्याला इथून अशी व्हॅल्यू काढायचे. ठीक आहे. या ठिकाणाहून आपल्याला अशी व्हॅल्यू काढायचे की या इनइक्वेलिटीला सॅटिस्फाय करणारी, या इनइक्वेलिटीला सॅटिस्फाय करणारी y ची कोणती व्हॅल्यू आहे, की y ची कोणती व्हॅल्यूज पुट केल्यानंतर या इनइक्वेलिटी सॅटिस्फाय होतील. तर क्लिअर आहे बघा. ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजेच काय, हा टोटल पॉझिटिव्ह असला पाहिजे. ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह. तर हा एक फ्रॅक्शन आहे, फ्रॅक्शन पॉझिटिव्ह असला पाहिजे. फ्रॅक्शन पॉझिटिव्ह केव्हा असतो? ज्यावेळेस न्यूमरेटर पण पॉझिटिव्ह असेल आणि डिनॉमिनेटर पण पॉझिटिव्ह असेल, किंवा न्यूमरेटर पण निगेटिव्ह असेल आणि डिनॉमिनेटर पण निगेटिव्ह असेल. या दोनच पॉसिबिलिटीज आहेत. ठीक आहे. आयदर बोथ न्यूमरेटर डिनॉमिनेटर आर पॉझिटिव्ह और बोथ न्यूमरेटर डिनॉमिनेटर आर निगेटिव्ह. मग या ठिकाणी न्यूमरेटर फिक्स कॉन्स्टंट नंबर आहे 2. 2 हा कसला नंबर आहे? पॉझिटिव्ह नंबर आहे. मग निगेटिव्हची केस असणारच नाही, कारण की या ठिकाणी निगेटिव्ह नंबर येणारच नाही, येऊ शकत नाही, कारण की हा फिक्स नंबर आहे. तर न्यूमरेटर मध्ये पॉझिटिव्ह आहे तर डिनॉमिनेटर मध्ये पण फिक्स पॉझिटिव्ह नंबरच असला पाहिजे. तर या पूर्ण फ्रॅक्शनला पॉझिटिव्ह होण्यासाठी न्यूमरेटर पॉझिटिव्ह तर डिनॉमिनेटर पण पॉझिटिव्ह असला पाहिजे. तर y पॉझिटिव्ह असला पाहिजे. म्हणजे y ची व्हॅल्यू 0 पेक्षा, y ची अशी रिअल नंबर की जो 0 पेक्षा मोठे जेवढे पण रिअल नंबर्स आहेत त्या सर्व रिअल नंबरसाठी ही इनइक्वेलिटी ट्रू आहे. त्या 0 पेक्षा मोठ्या सर्व इनइक्वेलिटीसाठी ही इनइक्वेलिटी काय आहे? ट्रू आहे. 0 पेक्षा सर्व मोठ्या व्हॅल्यूजसाठी. तर या इनइक्वेलिटीचं हे सोल्युशन y ग्रेटर दॅन 0. y ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी कोणतीही या ठिकाणी पुट करा.
तुम्हाला या ठिकाणी काय भेटेल, कशी व्हॅल्यू ते काय भेटेल, हे इक्वेशन सॅटिस्फाय झालेलं भेटेल. बघा 0.1 पुट करा, 2/0.1 काय आहे, पॉझिटिव्ह आहे ना. मग हेच तर म्हणलं होतं आपल्याला की हे पॉझिटिव्ह असण्यासाठी, ठीक आहे, कारण की 0 पेक्षा थोडासा मोठा नंबर घेतला 0.1, हे पॉझिटिव्ह आहे, हे पॉझिटिव्ह आहे, म्हणजे हे या इक्वेशनचं सोल्युशन आहे. y इज इक्वल टू 0.1 हे इनइक्वेलिटीचं सोल्युशन आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला टोटल 3 रूल्स कळाले आता. ठीक आहे, 3 रूल्स कोणते कोणते, इनइक्वेलिटी मध्ये दोन्ही साईडला जर निगेटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलं तर इनइक्वेलिटीचं साईन रिव्हर्स होतं. ठीक आहे, आणि याच रूलला थोडंसं पुढे जर नेलं तर जोपर्यंत आपल्याला व्हेरिएबलचं साईन माहिती नसतं तोपर्यंत आपण क्रॉस मल्टिप्लाय करू शकत नाही. हे 3 रूल्स नेहमी लक्षात ठेवा. आता या रूल्स वरती बेस्ड असणारे आपण एक्झाम्पल्स डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, चला एक डायरेक्ट एक्झाम्पल मी घेईन जो की शाहू स्क्रीनिंग मध्ये विचारलेला आहे 2019 मध्ये. क्वेश्चन, solution set of the inequation, solution set of the inequation 1/5 plus 3x less than or equal to 0 is, less than or equal to 0 is option A, x belongs to -5/3 to not defined infinite, x belongs to minus infinite to -5/3, option B, x belongs to -5/3 to infinite, and option D, x belongs to minus infinite to -5/3. ठीक आहे, आता तुम्हाला हे बघून थोडंसं काही जणांना वाटलं असेल अरे हे काय आहे, हे असं काय दिलंय, हे काही ठिकाणी स्क्वेअर ब्रॅकेट दिलाय, काही ठिकाणी दोन्ही साईडला ओपन ब्रॅकेट दिलाय, काही ठिकाणी एका साईडला क्लोज ब्रॅकेट सॉरी स्क्वेअर ब्रॅकेट दिलाय, एका साईडला ओपन ब्रॅकेट दिलाय. ठीक आहे, लक्षात येतं ना हे ब्रॅकेट मधला डिफरन्स लक्षात येतोय. या ठिकाणी दोन्ही साईडला सिंपल ब्रॅकेट आहे, इथं दोन्ही एका साईडला सिंपल ब्रॅकेट आहे, एका साईडला स्क्वेअर ब्रॅकेट आहे, इथे एका साईडला स्क्वेअर ब्रॅकेट आहे, एका साईडला सिंपल ब्रॅकेट आहे. तर याच्यामध्ये काय फरक आहे हे खूप मुलांना माहिती नाहीये, तर ते मी फरक एक वेळेस सांगून देतो. तर बघा, ज्यावेळेस ज्यावेळेस नंबर लाईन वरती मी सांगेन, ज्यावेळेस नंबर लाईन वरती या ठिकाणी ए हा नंबर आहे, या ठिकाणी बी हा नंबर आहे. ठीक आहे, तर ए आणि बी च्या आतमधले, ए आणि बी च्या बिटवीन मध्ये लाय करणारे सर्व रिअल नंबर्स, ए आणि बी हे कुठले रिअल नंबर्स आहेत, तर ए आणि बी च्या आतमध्ये लाय करणारे सर्व रिअल नंबर्स दॅट इज एक्स. ठीक आहे, तर ज्या वेळेस ए आणि बी, माझा सोल्युशन सेट असा असेल की एक्स जो आहे तो बी च्या पण इक्वल मध्ये असू शकतो, एकतर एक्स जो आहे तो बी च्या इक्वल मध्ये असेल किंवा बी पेक्षा लहान असेल, आणि एक्स जो आहे तो ए च्या इक्वल मध्ये असेल किंवा ए पेक्षा ग्रेटर असेल. ठीक आहे, एक्स व्हॅल्यूज कसे आहेत, ए आणि बी च्या बिटवीन मध्ये आहेत, म्हणजे बी पेक्षा लहान आहेत, ए पेक्षा ग्रेटर आहेत, म्हणजेच बिटवीन मध्ये आहेत. ठीक आहे, बिटवीनची डेफिनेशन कशी सांगतोय मी, की बी पेक्षा लहान असणारे, ए पेक्षा ग्रेटर असणारे, म्हणजे ए आणि बी च्या बिटवीन मध्ये लाय करणारे सर्व नंबर. फक्त जर बाउंड्रीवरचे नंबर जर इन्क्लूड होत असतील आपल्या सोल्युशन मध्ये, बाउंड्रीवरचे नंबर जर इन्क्लूड होत असतील तर त्याला मी इक्वल टूचं साईन आलं की जिथे इक्वल टू येतं तिथं मी स्क्वेअर ब्रॅकेट करतो. त्याला मी असं लिहू शकतो की एक्सच्या व्हॅल्यूज कशा आहेत, तर एक्स बिलॉंग्स टू स्क्वेअर ब्रॅकेट ए कॉमा बी, स्क्वेअर ब्रॅकेट ए कॉमा बी, याला क्लोज्ड ब्रॅकेट म्हणतात. जर तुम्ही आता 11th क्लासमध्ये गेलात तुम्हाला लक्षात येऊन जाईल, याला क्लोज्ड ब्रॅकेट म्हणतात ऍक्च्युली. तर हे क्लोज्ड ब्रॅकेट केव्हा येतात, तर हे क्लोज्ड ब्रॅकेट येतात ज्या वेळेस बाउंड्रीचे नंबर्स आपल्या सोल्युशन सेट मधले बाउंड्रीवरचे नंबर्स इन्क्लूड असतात. त्यावेळेस बाउंड्रीवरचा नंबर सुद्धा आपल्यामध्ये आपल्याला कंटेन करायचा आहे, बाउंड्रीवरचा नंबर पण आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे, समजा इथं 1 आणि 2 आहे, तर माझी एक्सची व्हॅल्यू ही 2 पण आहे असं ज्यावेळेस घेतो आपण, एक्सची व्हॅल्यू 2 पण असू शकते, तर 2 पण इन्क्लूड करायचं असेल तर ज्या ठिकाणी 2 इन्क्लूड करताय तुम्ही त्या ठिकाणी 2 लिहिणार, बाउंड्रीवरचा 2 लिहिणार आणि तिथं स्क्वेअर ब्रॅकेट करणार. तर स्क्वेअर ब्रॅकेट करण्याचा मिनिंग आहे की बाउंड्रीवरचा नंबर सुद्धा या एक्सची व्हॅल्यू असू शकतो. बी can also be the value of x, also a can also be the value of x. ठीक आहे, तसंच आता ओपन ब्रॅकेटचा मिनिंग काय असेल, ओपन ब्रॅकेटचा मिनिंग असेल बघा, बिटवीनच्या सर्व व्हॅल्यूज बट एक्सक्लुडिंग ए अँड बी, ए आणि बी ला सोडून एक्सची व्हॅल्यू कॅन नॉट बी बी बट लेस दॅन बी. एक्स व्हॅल्यू ऑफ एक्स कॅन नॉट बी ए बट जस्ट ग्रेटर दॅन ए बट कॅन नॉट बी ए, म्हणजेच बाउंड्रीवरचे एलिमेंट्स इन्क्लूड नाहीयेत. तर याला मी
मॅथमॅटिकल मध्ये असं लिहू शकतो, ए ची व्हॅल्यू एक्स पेक्षा ग्रेटर आहे आणि बी पेक्षा स्मॉलर आहे. बट इक्वल असू शकत नाही, इक्वल असू शकत नाही. म्हणून समजून घ्या आता. म्हणून यालाच याच्यामध्ये असं लिहिलं जातं, हे मॅथमॅटिकल इनइक्वेलिटी मध्ये असं लिहितात. आणि त्याला नोटेशन मध्ये कसं लिहितात, तर एक्स बिलॉंग्स टू, एक्सची व्हॅल्यू कशी असेल, तर ए आणि बी सोडून त्याच्या मधले एलिमेंट्स आहेत, ए आणि बी सोडून त्याच्या आतमधल्या व्हॅल्यूज आहेत. आतमधल्या आणि बाउंड्रीवरचे घ्यायचे नाहीत. म्हणून जे घ्यायचे नाहीत, जी व्हॅल्यू आपल्याला घ्यायची नाहीये, तिथं मी काय करणार, ओपन इंटरवल करणार. तिथं काय करणार मी, ओपन इंटरवल करणार. ठीक आहे, ओपन इंटरवल. समजा आता मला अशा पद्धतीचा नंबर लाईन आहे, मला ए हा कंटेन करायचा आहे. ठीक आहे, ए हा कंटेन करायचा आहे, ए ला पकडून. बट बी घ्यायचा नाहीये, बी एक्सक्लुडिंग, बी ला काढून टाकायचे. जिथं राऊंड करतोय ना ते मी काढून टाकतोय, लक्षात असू द्या. त्या ठिकाणी याला मी कट करतो, हे कंटेन केलेलं आहे आपण. राऊंड केलोय तो पॉईंट मला घ्यायचा नाहीये. मला ए एक्सची व्हॅल्यू अशी जी ए असू शकते आणि ए आणि बी च्या मधल्या सर्व व्हॅल्यूज, ए सुद्धा आणि ए आणि बी मधल्या सर्व व्हॅल्यूज, बट बी असणार नाही. एक्सच्या सोल्युशन मध्ये, एक्सच्या व्हॅल्यूज मध्ये मला सेट लिहायचे. हे मी काय लिहितोय, प्रत्येक ठिकाणी सेट लिहितोय. असे सेट जे ज्याच्यामध्ये नंबर ए पण येतोय आणि ए पेक्षा ग्रेटर असणारे सर्व नंबर, पण कुठंपर्यंत, तर बी पर्यंत, बट बी येणार नाही. सो मग त्याला मी सेट मध्ये कसं लिहू शकतो, तर त्याला सेट मध्ये मी अशा पद्धतीने लिहू शकतो. बघा बेटा, तर ए ए घ्यायचा आहे का आपल्याला, ए आणि बी. ठीक आहे, आपल्या जे पण एक्सच्या व्हॅल्यूज आहेत ए आणि बीच्या बिटवीनचे आहेत. बट मला ए घ्यायचा आहे, ए मला कंटेन करायचं आहे. सो ए घ्यायचा आहे म्हणून एच्या ठिकाणी क्लोज्ड ब्रॅकेट. बी कंटेन करतोय का आपल्या सोल्युशन मध्ये, बी हा पॉईंट कंटेन करतोय का, नाही. म्हणून बीच्या जो करत नाही पॉईंट, त्या ठिकाणी ओपन येणार, त्या ठिकाणी ओपन कर्व येणार. ठीक आहे, आता समजा ए कंटेन करायचा नसला असता तर ए ओपन झाला असता आणि बी क्लोज्ड झाला असता, अशा पद्धतीने. तर हे सेटला तुम्ही सेटला अशा पद्धतीने ब्रॅकेट मध्ये लिहू शकता. ठीक आहे, परत तुम्ही अशा नोटेशन मध्ये पण लिहू शकता सेटला. तर हे सेटचे सोल्युशन लिहिण्याचे प्रकार आहेत. सेटचे सोल्युशन हे अशा नोटेशन मध्ये पण देतात आणि सेटचे सोल्युशन हे अशा ब्रॅकेट्स मध्ये पण दिलेले असतात. बट ब्रॅकेटचा मिनिंग लक्षात आला पाहिजे तुमच्या, की क्लोज्ड ब्रॅकेट म्हणजे बाउंड्रीवर, दोन्ही साईडला क्लोज्ड आहे म्हणजे दोन्ही बाउंड्रीवरच्या व्हॅल्यूज ह्या इन्क्लूड आहेतच. मधल्या तर व्हॅल्यू आहेतच, ए आणि बीच्या मधल्या व्हॅल्यू तर आपल्या सेटमध्ये आहेतच, बट बाउंड्रीवरच्या पण इन्क्लूड आहेत. ओपन ब्रॅकेट आहे, दोन्ही साईडला सिंपल ब्रॅकेट आहे, म्हणजेच काय, याच्या बिटवीन मधल्या व्हॅल्यूज फक्त इन्क्लूड आहेत, बाउंड्रीवरच्या व्हॅल्यूज आपल्या या सेटमध्ये कंटेन करणार नाहीत. परत असे अर्धा ओपन आहे अर्धा क्लोज्ड आहे, या ठिकाणी मग काय म्हणणार मी, या ठिकाणी तर ज्या ठिकाणी ज्या नंबरच्या जवळ ओपन ब्रॅकेट आहे तो नंबर आपल्या सेटमध्ये कंटेन असणार नाही. ज्या नंबरच्या जवळ क्लोज्ड ब्रॅकेट आहे तो नंबर, तो पॉइंट आपल्या सेटमध्ये, आपल्या सोल्युशन मध्ये कंटेन करत असेल. ठीक आहे, तर हा होतो याचा पॉइंट. तर या सेटला तुम्ही अशा पद्धतीने मॅथमॅटिकल इनइक्वेशन मध्ये पण रिप्रेझेंट करू शकता. याला कसं लिहू शकतो बघा बरं मी, इनइक्वेशन मध्ये याला कसं लिहू शकतो, की एक्सची व्हॅल्यू ही बी पेक्षा लहान आहे, बी असेल का, बी असणार नाही, बट एक्सची व्हॅल्यू बी पेक्षा स्मॉल असेल आणि ए पेक्षा ग्रेटर असेल आणि एच्या जवळ क्लोज्ड आहे म्हणजे ए पण असू शकते, ए पण असू शकते म्हणलं की इथे इक्वल टू चं साईन दिलं, बट बी असणार नाही म्हणून इथे इक्वल टू चं साईन येणार नाही. तर हे झालं ब्रॅकेट मधलं नोटेशन त्या सेटचं आणि हे झालं इनइक्वेलिटी मधलं. तर सोल्युशन लिहिण्यासाठी हे दोन प्रकार वापरले जातात, त्यापैकीच एक जो आहे तो ब्रॅकेट मधला टाईपचं सोल्युशन इथं दिलेलं आहे त्यांनी, ब्रॅकेट मधला. तर या ठिकाणी आपल्याला आता सोल्युशन काढायचे आणि मग यापैकी कोणतं सोल्युशन येतं ते सांगायचे. मी तुम्हाला ऑप्शनची मिनिंग सांगून दिली. ठीक आहे, चला जाऊयात पुढे मग फटाफट. सो सोल्युशन काय दिलेलं, इनइक्वेलिटी 1/5 + 3x लेस दॅन ऑर इक्वल टू 0. ठीक आहे, चलो आता हा डिवाइड मध्ये इकडे जाऊन डायरेक्ट तर मल्टिप्लाय करता येऊ शकत नाही. माझा रूल आठवा, मी 3 रूल सांगितले होते, की जोपर्यंत एखाद्या एक्सप्रेशनचं या ठिकाणी या डिनॉमिनेटर मध्ये एक्स आहे हो, आणि एक्स ची व्हॅल्यू माहिती का आपल्याला, एक्सचं साईन माहिती का, नाही. तर एक्सचं साईन माहिती नाहीये तर 3x पण साईन माहिती नाहीये. त्यामुळे 3x + 5 सुद्धा साईन माहिती नाहीये, कारण की एक्सला 3 ने मल्टिप्लाय केलं, एक्स निगेटिव्ह तर 3x पण निगेटिव्ह, एक्स पॉझिटिव्ह 3x पण पॉझिटिव्ह. मग याच्या या 3x वरती याचं सगळं डिपेंड करतं. मग टोटल ओव्हरऑल 5 + 3x ची साईन आपल्याला माहिती नाही, म्हणून याचा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकत नाही. म्हणून या ठिकाणी आपण डायरेक्टली याचा दोन याचे रिझल्ट काढू शकतो. या ठिकाणी बघा की या ठिकाणी काय म्हणले, 1/5 + 3x हा लेस दॅन ऑर इक्वल टू 0 असला पाहिजे. म्हणजे एकतर याची व्हॅल्यू इक्वल टू 0 यायला पाहिजे, किंवा
या फ्रॅक्शनची व्हॅल्यू एकतर 0 यायला पाहिजे किंवा याची व्हॅल्यू निगेटिव्ह यायला पाहिजे. बघा 1/5 + 3x = 0 असली पाहिजे किंवा 1/5 + 3x ची व्हॅल्यू निगेटिव्ह असली पाहिजे. दोन रिझल्ट भेटतात ना इथून, कारण की हे जे लेस दॅन ऑर इक्वल टू आहे हे दोन मिनिंगला रिप्रेझेंट करतो, एक तर =0 किंवा लेस दॅन 0. मग =0 आहे तर हे तर कधीच पॉसिबल होऊ शकत नाही बेटा, हे कधीच पॉसिबल नाही. का बरं? न्यूमरेटर तर 1 आहे, न्यूमरेटर फिक्स आहे 1, तर डिनॉमिनेटर 0 झाला तर अनडिफाईन होतो, 1/0 अनडिफाईन होतो, तर हे कधीच पॉसिबल नाहीये बेटा, नेव्हर पॉसिबल, नेव्हर पॉसिबल. कारण की एखादा फ्रॅक्शन हा काय फ्रॅक्शन आहे, हा काय फ्रॅक्शन आहे, हा फ्रॅक्शन एखादा फ्रॅक्शन ची व्हॅल्यू 0 केव्हा येते, ज्यावेळेस त्याचा न्यूमरेटर 0 असतो बेटा, न्यूमरेटर. बट या ठिकाणी न्यूमरेटर तर फिक्स आहे, मग न्यूमरेटर केव्हा 0 येऊ शकत नाही, कारण की त्या ठिकाणी फिक्स नंबर आहे. मग न्यूमरेटर 0 येऊ शकत नाही, तर डिनॉमिनेटर 0 आला तर मग काही उपयोगाचं नाही, कारण की डिनॉमिनेटर मध्ये जर 0 आला तर 1/0 इज अनडिफाईन होतो. म्हणून 1/5 + 3x ची व्हॅल्यू 0 कधीच येऊ शकत नाही. ठीक आहे, तर हे कधीच पॉसिबल नाहीये. तर आपल्याला याचं सोल्युशन काढायचं बेटा. तर याचं सोल्युशन काय असेल, तर बघा 1/5 + 3x <0 याचे सोल्युशन काढण्यासाठी याला क्रॉस मल्टिप्लाय तर करू शकत नाही आपण, म्हणून आता याचं मिनिंग काढायचं. क्रॉस मल्टिप्लाय करू शकत नाही, त्याचा मिनिंग समजून घ्यायचा की क्रॉस मल्टिप्लाय करू शकत नाही. ठीक आहे, मग याचं मिनिंग काय होतोय की हा जो फ्रॅक्शन आहे तो फ्रॅक्शन निगेटिव्ह व्हॅल्यू देतोय, याची निगेटिव्ह व्हॅल्यू असायला पाहिजे. याची निगेटिव्ह व्हॅल्यू असण्यासाठी, या कंप्लीट फ्रॅक्शनची व्हॅल्यू <0 असण्यासाठी, म्हणजेच निगेटिव्ह असण्यासाठी x ची व्हॅल्यू काय पुट करायला पाहिजे, x ची व्हॅल्यू मी काय काय पुट करू जेणेकरून हा फ्रॅक्शन निगेटिव्ह व्हॅल्यू आपल्याला आउटपुट मध्ये द्यायला पाहिजे. तर आपल्याला या x ची व्हॅल्यूज काढायचे जी या फ्रॅक्शनला निगेटिव्ह व्हॅल्यू देतात. तर न्यूमरेटर मध्ये कसला नंबर आहे हो, मग फ्रॅक्शन निगेटिव्ह केव्हा असतो, ज्यावेळेस न्यूमरेटर पॉझिटिव्ह तर डिनॉमिनेटर निगेटिव्ह, किंवा न्यूमरेटर निगेटिव्ह तर डिनॉमिनेटर पॉझिटिव्ह, म्हणजे दोन पॉसिबिलिटीज की दोघांचे साईन एकमेकांच्या अपोजिट असतील. मग या ठिकाणी न्यूमरेटर तर फिक्स आहे, न्यूमरेटर मध्ये काय 1 म्हणजेच काय पॉझिटिव्ह आहे. सो हियर न्यूमरेटर इज पॉझिटिव्ह, या ठिकाणी 1 आहे म्हणजे न्यूमरेटर पॉझिटिव्ह आहे. सो डेफिनेटली द डिनॉमिनेटर इज निगेटिव्ह. सो इट मस्ट हॅव डिनॉमिनेटर इज निगेटिव्ह. डिनॉमिनेटर काय असेल, निगेटिव्ह असेल. ओके, डिनॉमिनेटर मध्ये निगेटिव्ह असेल. सो देअरफॉर म्हणजेच काय, तर 5 + 3x ची व्हॅल्यू <0 असली पाहिजे, तरच हा फ्रॅक्शन निगेटिव्ह होतो. न्यूमरेटर तर कधीच निगेटिव्ह होऊ शकत नाही, न्यूमरेटर पॉझिटिव्ह आहे तर डिनॉमिनेटरलाच निगेटिव्ह व्हावं लागेल, तरच हा फ्रॅक्शन निगेटिव्ह होतो. म्हणजे डिनॉमिनेटर निगेटिव्ह म्हणजे डिनॉमिनेटरची व्हॅल्यू <0 यायला पाहिजे. <0 म्हणजे निगेटिव्ह नंबर. ठीक आहे, सो याला सॉल्व्ह करूयात. 5 + 3x <, आता +5 आहे, इकडे जाऊन -5 होणार. 5चं साईन लेफ्ट साईडला काहीच नाही, म्हणजे प्लस आहे पलीकडे जाऊन मायनस झाला. तर ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये ज्यावेळेस आपण शिफ्ट करतो त्यावेळेस काहीच इनइक्वालिटी मध्ये चेंज होत नाही, तुम्ही करू शकता, व्हॅलिड आहे ऍडिशन सबट्रॅक्शन सारखं इक्वेशनला सॉल्व्ह करणं. फक्त चेंज कुठं होतो, दोन्ही साईडला निगेटिव्ह नंबरने जर डिवाइड केलं तर चेंज होतो. ठीक आहे, डिवाइड किंवा मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी +5 होता, हा इकडे जाऊन -5 झाला. 3x <-5. आता हा 3 कसा आहे, पॉझिटिव्ह आहे, तर पॉझिटिव्ह नंबरनी तुम्ही दोन्ही साईडला डिवाइड करू शकता, आणि पॉझिटिव्ह नंबरनी डिवाइड केल्यामुळं या इनइक्वालिटी मध्ये काही चेंज होत नाही. दॅट इज x <-5/3. x <-5/3. तर x ची व्हॅल्यू -5/3 च्या पेक्षा लहान असली पाहिजे. x ची व्हॅल्यू जर -5/3 पेक्षा लहान असेल त्यावेळेस हा फ्रॅक्शन निगेटिव्ह व्हॅल्यू देतो प्रत्येक वेळेस. मग -5/3 पेक्षा लहान किती व्हॅल्यूज असतात, तर इन्फायनाइटली मेनी. याला नंबर लाईन वरती पाहूयात आपण. तर -5/3 म्हणजेच किती असणार, हा 1 - 1 पॉईंट समथिंग, राईट. तर -5/3 म्हणजेच 1.3 2 1.6 अशा टाइप मध्ये इथं कुठेतरी येईल. या ठिकाणी कुठेतरी -5/3 असेल, राईट. या ठिकाणी -5/3 या ठिकाणी पॉईंट आहे. तर हे जे एक्सप्रेशन आहे बघा, हे क्वेश्चन मध्ये दिलेलं हे एक्सप्रेशन निगेटिव्ह केव्हा असेल, ज्या वेळेस या एक्सप्रेशन मध्ये x ची व्हॅल्यू, हे पूर्ण फ्रॅक्शन निगेटिव्ह केव्हा असेल, ज्यावेळेस x ची व्हॅल्यू -5/3 पेक्षा स्मॉल असेल. म्हणजे या सगळ्या व्हॅल्यूज साठी, स्मॉल म्हणजे कुठं, लेफ्ट साईडला, या सगळ्या व्हॅल्यूज साठी, या सर्व -5/3 पेक्षा सर्व लहान व्हॅल्यूज साठी हे एक्सप्रेशन निगेटिव्ह होतं, आणि आपल्याला निगेटिव्हचीच व्हॅल्यू काढायची होती, <0 म्हणजे, तर निगेटिव्ह होतं. बट जर x ची व्हॅल्यू -5/3 जर पुट केलात, x च्या ठिकाणी जर तुम्ही -5/3 जर पुट केलात, तर 3 3 कॅन्सल, +5 -5 डिनॉमिनेटरला 0 येतो आणि अनडिफाईन होतो. तर अनडिफाईनचा आपण घेत नाही, त्याला आपण सोल्युशन म्हणत नाही. आपल्याला असे पाहिजे ज्या ठिकाणी व्हॅल्यू डिफाईन होते आणि ह्या इक्वेशनला, या इनइक्वालिटीला सॅटिस्फाय करते. तर
मग हे तर पॉसिबलच नाहीये. मग हे पॉसिबल करण्यासाठी याचं सोल्युशन म्हणजेच या कम्प्लीट इनइक्वालिटीचं सोल्युशन, कारण की हे कधीच पॉसिबल नाहीये. मग हे पॉसिबल करण्यासाठी सोल्युशन काय असणार? x ची व्हॅल्यू -5/3. -5/3 पेक्षा लहान किती रिअल नंबर्स आहेत? दॅट इज इन्फायनाइटली मेनी. तर लिहिणार कसं? तर -5/3 पेक्षा लहान नंबर कुठपर्यंत? तर -इन्फायनाइट पर्यंत. या ठिकाणी -इन्फायनाइट पर्यंत. तर -इन्फायनाइट हा नंबर आपल्याला माहिती नाहीये, तो चलत जातो. तर -इन्फायनाइटला असणार ओपन ब्रॅकेट. ठीक आहे, कारण की -इन्फायनाइट हा काही डेफिनेटली नंबर माहिती नाही आपल्याला. जर तो नंबर दिला असता तर तो आपण इन्क्लूड करणार आहेत, बट हा नंबरच माहिती नाहीये. म्हणून नेहमी नेहमी लक्षात ठेवा, इन्फायनाइट आणि -इन्फायनाइट जवळ नेहमी ओपन ब्रॅकेट येतो, कारण की यांच्या व्हॅल्यूज माहिती नाहीत आपल्याला. ठीक आहे, त्यामुळे इन्फायनाइट -इन्फायनाइट जवळ नेहमी ओपन ब्रॅकेट येणार. इथं पण नेहमी ओपनच दिलेलं आहे बघा, इन्फायनाइट जवळ ओपन ब्रॅकेट दिलेलं आहे, कारण की व्हॅल्यूज माहिती नाही, त्यामुळे त्याला इन्क्लूड करायचं नाही करायचं. ठीक आहे, त्यामुळे इन्फायनाइट जवळ नेहमी ओपन ब्रॅकेट येतो. तर -इन्फायनाइट आणि तिथून पुढे -5/3 पण घेणार मी. काय घेणार? -5/3. आता -इन्फायनाइट पासून -5/3 पर्यंतचे सर्व नंबर्स हे आपले सोल्युशन्स आहेत. बट -5/3 हा पॉईंट आपल्याला सोल्युशन मध्ये घ्यायचा आहे का? हा पॉईंट आपल्या सोल्युशन मध्ये आहे का? तर -5/3 घेतला तर हे इनइक्वालिटी अनडिफाईन होते, म्हणून -5/3 घ्यायचा नाही. म्हणून इकडे पण काय येणार? ओपन. इकडे पण काय येणार? ओपन. सो ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. -5/3 मी घेऊ शकत नाही, पण -5/3 ला आपल्या सोल्युशन मध्ये घ्यायचं नाही, म्हणून -5/3 च्या ठिकाणी ओपन ब्रॅकेट येणार, कारण की आपण ज्याला घ्यायचं नाही त्या ठिकाणी आपण ओपन ब्रॅकेट करतो. मी अगोदरच एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे स्टुडंट, काय डाऊट, काय अडचण बिलकुल असली नाही पाहिजे. ओके, चला, आय होप सो क्लिअर झाला असेल. हा आजचा आपला दुसराच क्वेश्चन आहे, बट खूप व्यवस्थित आणि खूप जबरदस्त पद्धतीने मी हे रूल सांगितले, मलाही माहिती आहे, बट तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे की हे रूल्स कसे होते, कशा पद्धतीने आपण याला सॉल्व्ह केलंय. ठीक आहे, चला, तर हा क्वेश्चन जो आहे तो विचारला होता बघा, शाहू स्क्रीनिंग 2019. ठीक आहे, तर लिहून टाकेन, शाहू 2019 मध्ये हा विचारलेला क्वेश्चन आहे. तर एक या ठिकाणी बराच वेळ आपण हा क्वेश्चन डिस्कस केला. याचे कॉन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट होते, कारण की हा ऍक्च्युली सिलेबसला पार्टच नाही. हे सेट काय असतात हे ओळखू पण, म्हणजे काही जणांना समजत पण नाही काय दिले काय नाही. तर याला एक्सप्लेन करण्यासाठी टाइम लागला की हे ओपन क्लोज्ड काय असतात, त्याचे रूल्स पण मी समजून सांगितले. थेरॉटिकल पार्ट जास्त घेतल्यामुळे क्वेश्चनला टाइम गेलेला आहे, बाकी नाही. क्वेश्चन सॉल्व्ह करायला तर खूप कमी टाइम लागला हो. इथून फक्त पुढच्या चारच स्टेप्स होत्या, बट याचं जे मेथड आहे, याची जे थेरॉटिकल पार्ट आहे ते सांगण्यासाठी थोडासा टाइम लागलेला आहे. तर याच्यावरती ते जनरली क्वेश्चन विचारतायत. आता बघा, प्रॉब्लेम म्हणजे हिंट काय, स्टडी कसे करायचे, तर हे 2019 मध्ये त्यांनी हा एक्सप्रेशन विचारला. तर हे एक्सप्रेशन कसले, तर या ठिकाणी x ची पॉवर 1 आहे, राईट. या ठिकाणी x ची पॉवर काय 1 आहे, डिनॉमिनेटर का असे ना, बट x ची पॉवर 1 आहे. तर हे लिनियर रॅशनल इनइक्वालिटी असं म्हणू शकता. रॅशनल इनइक्वालिटी, याला असं पण नाव दिलेलं आहे, रॅशनल इनइक्वालिटी. रॅशनल इनइक्वालिटी, परत लिनियर इनइक्वालिटी, हे एक दुसरा एक टाइप आहे लिनियर इनइक्वालिटी, बट याला म्हणतात रॅशनल इनइक्वालिटी. ठीक आहे, तर 2019 मध्ये त्यांनी रॅशनल इनइक्वालिटी वरती क्वेश्चन विचारला, आणि 2021 या ठिकाणी त्यांनी क्वाड्रॅटिक इनइक्वालिटी वरती पण क्वेश्चन विचारलाय. क्वाड्रॅटिक इनइक्वालिटी बघा, म्हणजे त्यांनी लेवल वाढवली त्यांची. 2021 मध्ये त्यांनी इनइक्वालिटी वरती जे क्वेश्चन विचारले त्यांची लेवल त्यांनी हाय केली. म्हणजे क्वाड्रॅटिक इनइक्वालिटी म्हणजे अशी इनइक्वालिटी असते बघा, x² - 4x + 5 > 0, अशा पद्धतीने ते क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये >0, <0, > 0 असे हे त्यांनी टाकू शकतात की x ची अशी कोणती व्हॅल्यू पुट करू की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑलवेज पॉझिटिव्ह असेल असे. तर आता ह्याने 2021 मध्ये असा क्वेश्चन विचारलाय, x - 40 x - 20 अपॉन x + 20 असा काहीतरी क्वेश्चन आहे, आणि हा पॉझिटिव्ह आहे. तर बघा, तुम्हाला इथे x ची पॉवर 1 दिसते, बट मल्टिप्लाय केल्यानंतर न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर न्यूमरेटर मध्ये काय दिसेल, क्वाड्रॅटिक दिसेल. x × x मल्टिप्लाय केल्यानंतर x² होणार आहे. सो मग न्यूमरेटर मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं. मग मला हे सांगायचे की ते क्वाड्रॅटिक इनइक्वालिटी प्लस रॅशनल इनइक्वालिटी याच्यावरती ते क्वेश्चन विचारायला सुरू केलेले आहेत. तर तुम्हाला याचे मॅक्सिमम क्वेश्चनची प्रॅक्टिस करायचे. रॅशनल इनइक्वालिटी, ठीक आहे, आणि क्वाड्रॅटिक इनइक्वालिटी या टाइपचे क्वेश्चन्स आपल्या टेस्ट सिरीज मध्ये पण आहेत. तर याची मॅक्सिमम प्रॅक्टिस करायची. तुम्ही बाहेरचे ICSE बोर्डचे जे टेक्स्ट बुक आहेत त्याच्यामध्ये पण या लेवलचे क्वेश्चन भेटून जातात. हे आपलं
जो पियर्सनचे बुक्स आहेत, IIT फाउंडेशनचे जे बुक्स आहेत, त्याच्यामध्ये हा चॅप्टर आहे, इन्व्हॉल्व आहे. इनइक्वेलिटी नावाचं चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला असे भरपूर क्वेश्चन्स भेटून जातील त्या ठिकाणी सुद्धा. तर अशा क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. त्यांनी डिफिकल्टी लेवल वाढवलेली आहे. ते क्वाड्रॅटिक इनइक्वेलिटी आणि रॅशनल इनइक्वेलिटी ह्या पॉईंटवरती क्वेश्चन विचारायला त्यांनी सुरू केलेले आहेत. अगोदर त्यांनी जस्ट लिनियर पॉवर 1 असणारा बट रॅशनल इनइक्वेलिटी वापरली. बट 2021 मध्ये त्यांनी पॉवर 2 असणारे पण क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यामुळं हा एकमेव असा चॅप्टर आहे ज्याच्यावरती त्यांनी 2021 मध्ये सर्वात जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत. हा कॉन्सेप्ट ज्याला माहिती नाहीये इनइक्वेलिटीचा त्यांना खूप अवघड जाईल. 2021च्या रेफरन्स मध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी स्टार्टिंगचे 3 ते 4 एक्झाम्पल्स त्यांनी याच पॉईंटवर विचारलेले आहेत. इनइक्वेलिटी, ज्याला इनइक्वेलिटीचा कॉन्सेप्ट माहिती नाही तो प्रोबॅबिलिटीचा पण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत नाही. प्रोबॅबिलिटी, कारण की प्रोबॅबिलिटी मध्ये सुद्धा त्यांनी हे असे क्वेश्चन मिक्स केलेले आहेत. त्यांनी प्रोबॅबिलिटी आणि इनइक्वेशन यांना मिळून यांना कंबाईन करून एक क्वेश्चन तयार केला. अशाच पद्धतीने आता लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल मध्ये आता मी नेक्स्ट क्लासमध्ये क्वेश्चन घेणार आहे की लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबलचं जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन आणि लिनियर इनइक्वेलिटी यांना मिळून एक क्वेश्चन तयार केलाय. हे दोन्ही कॉन्सेप्ट ज्याला माहिती आहेत की इनइक्वेलिटीला कसं सॉल्व्ह करतात, इनइक्वेलिटीला सॉल्व्ह करण्याचे रूल्स जे मी आज सांगितले की इक्वेशन सारखं सॉल्व्ह करायचे, फक्त 2 ठिकाणी लक्ष ठेवलं पाहिजे की निगेटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबरने मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलं की साईन अपोजिट होतं, इनइक्वेलिटीचं साईन रिव्हर्स होतं. हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचंय. तर हे इनइक्वेलिटीला सॉल्व्ह करण्याचे रूल्स ज्याला माहिती आहेत आणि बाकीचे कॉन्सेप्ट त्याच क्वेश्चन मधले बाकीचे कॉन्सेप्ट पण ज्याला माहिती आहेत त्यालाच ते क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. अदरवाईज मुलांना कॉन्सेप्ट तर माहिती असतात बट हा चॅप्टर बहुतेक ठिकाणी सिलेबस मध्ये नसल्यामुळं CBSE ला 10th क्लास पर्यंत सिलेबस मध्ये नाहीये, स्टेट बोर्डला पण सिलेबस मध्ये नाहीये, म्हणून बरेचसे मुलं या ठिकाणी येऊन अडकतात. त्यामुळे याची स्टडी आत्तापासून करायला सुरुवात करा. हा चॅप्टर खूप इंटरेस्टिंग आहे. आत्तापासून याची स्टडी करा. 1 बाय 1 क्वेश्चन्स घ्या. आपल्या टेस्ट सिरीज मध्ये क्वेश्चन भेटणारच आहेत प्रॅक्टिससाठी, बट आत्तापासूनच कामाला लागा. ठीक आहे स्टुडंट. सो भेटूयात मग नेक्स्ट क्लासमध्ये आपण अशाच इनइक्वेलिटीच्या क्वेश्चन सोबत. थँक्यू सो मच.